नंबर 3, पुनर्जन्म कोणाचा? यात पसे नदी राजा आणि भिक्खुनी खेमा यांच्यामधील संवाद आपण बघत आहोत. हे ऐकल्यावर कौशलराज पसे नदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितलेले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल तसे उत्तर आपण द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणित आहे काय की जो गंगेतील वाळूकणांचे शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणित करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणित आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद आणि अगाध आहे. त्याचप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांनी त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करून गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कौशल राजा पसे नदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले. दुसऱ्या एका प्रसंगी पसे नदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्यांनी विचारले, महाराज, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला दुसरे प्रश्न विचारले. भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता की मी ते सांगितलेले नाही. तर भगवान, या न सांगण्याचे कारण काय? महाराज, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे उत्तर मला द्या. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसे नदीला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्याने दिलेले उत्तर अक्षरशः, अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी आणि सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. या शब्दाने आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कौशल राजा पसे नदी आपल्या मार्गाला लागला. कर्म. नंबर 1, बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धर्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही.
बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष असा अर्थ आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी हा हिंदू धर्म एकच आहे. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धिपुरस्कार गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धांचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांताविषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दाचे किती साम्य असले तरी बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा अगदी वेगळाच आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्यच नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांतात हा आत्म्याच्या जन्माजन्मावरती आधारलेला आहे. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावरती आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालूच राहते. बौद्ध धर्म आत्माच मानत नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतात लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावरती होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावरती संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. हिंदूचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही. म्हणजे हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणा ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. नंबर 2, गतकर्माचा भविष्य जन्मावरती परिणाम होतो असे बुद्ध म्हणतात काय? कर्मसिद्धांत बुद्धांनी सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारे ते पहिलेच होते. ते कर्मसिद्धांतावरती इतका भर देत असत की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्यांचा वर्तमान जीवनावरती परिणाम यापुरता मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्माला आला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मतःच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचेच दुष्कर्म. हा अत्यंत दृष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्धप्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धांवरती आरोप करण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय? या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात
सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दाच्या या परिवर्तनामुळे वंशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. जे 2 प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्टच होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वंशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते. वंशानुगत माता पितरापासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादिलेले असते. आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते. शास्त्र सांगते जेव्हा वीर्यजंतूचा म्हणजे स्पर्म गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे 2 सजीव पदार्थाच्या 2 कणांच्या युतीने होत असतो. या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धांकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते असे बुद्धांनी सांगितले. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करत होते. त्यावेळी भगवान बुद्ध जाऊन म्हणाले, भगवान म्हणतात पार्थिव आकार म्हणजे रूप म्हणजे जीव नव्हे. मग जीव सशरीर कसा होतो. जीवाला या अस्थी हे जठर कोठून मिळतात. आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो. याला भगवंताने उत्तर दिले, प्रथम कलल होता, नंतर अर्बुद झाला. प्रथम कलल होता, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशींपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घणात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत आहे, मातापित्रापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवला आहे, अर्थात कुठून हे काय हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे. ती म्हणजे कर्म हा वंशानुगत म्हणजे गुणविशेष समजावायचा की स्वतःच संपादलेला गुण समजावायचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावरती विश्वास ठेवित नाहीत. या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिलेले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माचा परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही.
राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे स्पष्ट कर. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरले नाहीत, मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेना. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडत नाही त्याचप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन ते अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे अद्यापी या वयाची आहेत ती हे राजा दाखविता येतील काय? ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाहीत. वा, छान नागसेना, छान. नंबर 3, गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय? अशा रीतीने बुद्धांचा कर्मसिद्धांत शास्त्रात धरून आहे. पुनर्जन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होतो यावर तो विश्वास ठेवत नाही. जन्म हा मातापित्रांपासून आहे आणि बालकाला जन्मतः जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार? त्यांच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सूत्रात आढळतो. ते सूत्र म्हणजे चूळ, दुःख, खंद, सुत्त. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे. या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवीन पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःख नाहीसे होते. या माझ्या भाषणाला त्या निगंठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसांनो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच माहीत नाही. गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? नाही, ते आम्हास माहीत नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवताल्याच्या परिस्थितीवरती अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतात. देवधम्मसुतात ते म्हणतात, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम म्हणून ते म्हणतात. गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविणे भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. पापकर्मे क्षय पावतात. पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. दुःखांचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगंठाचे म्हणणे आहे. प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणतात. उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्याचे म्हणणे दोषास्पद आहे.
आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्याचे म्हणणे दोषास्पद ठरते. भगवान बुद्धांची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मी कर्मावर विश्वास ठेवीत असतील तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतात? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारे बुद्ध गतजन्मीच्या सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती सापेक्ष आहेत असे मानणारे बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास कसा ठेवतील? गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. हे आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावरती परिणाम होतो असे मानतात. म्हणून गतकर्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते. त्याच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. ज्याला भगवान बुद्धांचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्कर बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म सदृश आहे असे दाखविण्याचा अट्टहास करतो, त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे. भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविलेला असल्याची शक्यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय भगवान बुद्धांनी हा सिद्धांत शिकविलेला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते. हा सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? त्याचा एकमेव हेतू शासक अथवा समाज यांना दारिद्र्य लोकांच्या दुर्स्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा. नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे ज्याचे विरुद्ध प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवता येत नाही.